सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। हे जे स्थान आहे हे मंगरुळपीर स्वामी श्री चक्रधर महाराज पूर्वार्ध काळामध्ये मान्याहून मंगरुळपीरला या ठिकाणी आलेले आहेत। इथे मंगरुळपीरला वराहदेवीचं एक मंदिर होतं, त्या मंदिरात स्वामींचं आसन झालेलं आहे आणि बरेच दिवस झाले स्वामींचे जे वस्त्र होते ते वस्त्र धुतले गेलेले नव्हते आणि म्हणून स्वामींच्या सन्निधानी एक छोटा जो मुलगा असतो, चांगदेव भट्ट नाव, तर मग हा स्वामी श्री चक्रधर महाराजांचे कपडे धुण्यासाठी या नदीच्या काठी असलेलं हे स्थान हे महत्त्वपूर्ण याच्यासाठी आहे की या स्थानाला म्हणजे इतर जे स्थानं आहेत त्या स्थानाला अगोदर स्वामी त्या ठिकाणी गेलेले आहेत, पण इथं स्वामींचा जो भक्त आहे चांगदेव भट्ट तो या ठिकाणी अगोदर आला आणि आल्यानंतर स्वामींचे वस्त्र या ठिकाणी धुतलेले आहेत। धुतल्यानंतर ते सुकण्यासाठी या ठिकाणी घातलेले आहेत, मग तोपर्यंत करावं काय म्हणून चांगदेव भट्ट या ठिकाणी वाळूचा खेळ खेळतात, म्हणजे एक गुफा करतात, ते वाळूची पाय त्याच्यामध्ये टाकतात आणि ही चांगदेवरावांची गुंफा, ही स्वामी श्री चक्रधर महाराजांची गुंफा आहे, ही श्री गोविंद प्रभू बाबांची गुंफा आहे, असं परमेश्वराचं नाम उच्चार ते सातत्याने करत राहतात। आणि म्हणून त्या नामस्मरणामुळे कसं आहे की परमेश्वराचं नामस्मरण चिंतन जर आपण करत राहिलो तर परमेश्वर आपल्या जवळ येत असतो, हे सांगणारं हे स्थान आहे। आणि म्हणून एक चांगदेव भट्ट वेळ होता आणि मग तो वेळ आपण वाया घालत असतो, इतर कामासाठी वाया घालत असतो, मोबाईल पाहण्यामध्ये वाया घालत असतो, पण हा वेळ चांगदेव भट्टांनी त्या वेळेला कपडे सुकत असताना परमेश्वराचं नामस्मरण चिंतन करण्यामध्ये घातला आणि वराहदेवीच्या मंदिरातून स्वामी श्री चक्रधर महाराज चांगदेव भट्टाच्या पाठीमागे येऊन उभे राहतात। स्वामी श्री चक्रधर महाराजांची सावली चांगदेव भट्टाच्या अंगावर पडते, त्यावेळेला ते वळून स्वामींकडे पाहतात आणि त्यावेळेला आमचे स्वामी त्या चांगदेव भट्टाची स्तुती करतात आणि म्हणतात, अरे खेळ खेळी जे तो ऐसा, जे खेळताही देवाचा विसर न पडे। परमेश्वराचा विसर हा खेळताना सुद्धा तुम्हाला झालेला नाही, तसा संसारामध्ये सुद्धा आपण खेळण्यामधून जो आनंद मिळतो तसा संसारामध्ये एक आनंदच आहे, एक प्रकारचं सुखच आपण भोगत असतो, ऐहिक सुखामध्ये आपण रतरममान झालेला असतो, पण त्या सुखामध्ये सुद्धा असतानाही सुद्धा परमेश्वराचं नामस्मरण चिंतन जर आपण केलं तर जसं चांगदेव भट्टाच्या ठिकाणी परमेश्वर आले तसे परमेश्वर आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्या जवळ राहू शकतात। जसं चांगदेव भट्टी नाम उच्चारले आणि स्वामी श्री चक्रधर महाराज जवळ आले, तसं आपल्या घरामध्ये सुद्धा अनेक संकष्ट असतात, अनेक प्रकारचं त्या ठिकाणी साह्य परमेश्वराच्या नामस्मरणाने आपल्या घरामध्ये सुद्धा होऊ शकते, परमेश्वर आपल्या घरामध्ये येतात असं सांगणारं हे महत्त्वपूर्ण स्थान आपण या ठिकाणी वंदन केलेलं आहे। दंडवत पुन्हा दंडवत।